नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. थांबा. आजची आपली सुरुवात थोडी वेगळी वाटली ना? खरं तर हे वाक्य आज आपण ज्या स्रोतांवर चर्चा करणार आहोत त्यातलंच आहे. आपल्यासमोर इयत्ता 7वीच्या भूगोलाच्या पाठ्यपुस्तकातील एक प्रकरण आहे आणि त्याची सुरुवात अगदी अशीच होते. आणि हे खूपच मनोरंजक आहे, कारण यात एक अशी संकल्पना आहे जी वरवर पाहता फक्त शालेय अभ्यास वाटते, पण प्रत्यक्षात ती गिर्यारोहकांपासून ते लष्करी रणनीती आखणाऱ्यांपर्यंत अगदी शहर नियोजकांसाठी सुद्धा अत्यंत महत्वाची ठरते. बरोबर. संकल्पना आहे समोच्च रेषा नकाशा. आता नकाशा म्हटलं की सपाट कागद आणि डोंगर दऱ्या म्हटलं की त्रिमितीय उंच सखल भाग. या 3D जगाला 2D कागदावर अचूकपणे कसं उतरवतात, हेच कोडं आज आपण या शालेय स्रोतांच्या मदतीने उलगडणार आहोत. आणि गंमत म्हणजे याचं उत्तर एका बटाट्यात लपलेलं आहे. हो, बटाट्याच्या साध्या उदाहरणातून सुरू करून आपण या नकाशांच्या व्यावसायिक आणि सामरिक महत्त्वापर्यंत पोहोचणार आहोत. या रेषांमधली भाषा कशी वाचायची आणि त्यातून जमिनीवरचा खराखुरा नकाशा कसा डोळ्यासमोर उभा करायचा, हेच समजून घेणं आजच्या चर्चेचं उद्दिष्ट आहे. चला तर मग या बटाटा पर्वताच्या प्रयोगापासूनच सुरुवात करूया. स्रोतांमध्ये ही कृती दिली आहे आणि ती खूपच प्रभावी आहे. कल्पना करा की एक मोठा बटाटा म्हणजे एक छोटा डोंगर आहे. त्याचा तळ कापून सपाट केला जेणेकरून तो स्थिर उभा राहील. आणि इथेच पहिली महत्वाची संकल्पना येते. तो जो सपाट तळ आहे तो म्हणजे समुद्र सपाटी किंवा समजा 0 मीटर उंची. नकाशाशास्त्रामध्ये प्रत्येक उंचीसाठी एक संदर्भ बिंदू लागतो आणि तो सहसा समुद्र सपाटी असतो. आपल्या प्रयोगात तो सपाट कापलेला तळ आहे. अच्छा, पुढे जाऊन या बटाटा पर्वताचे सुरीने समान जाडीचे आडवे काप केले जातात. म्हणजे समजा प्रत्येक काप 1 सेंटीमीटर जाडीचा आहे आणि हे काप एकत्र राहावेत म्हणून त्यात एक टूथपिक टोचली जाते. बरोबर. हे जे समान जाडीचे काप आहेत ना, तेच या संकल्पनेचं मूळ आहे. प्रत्येक काप एक विशिष्ट उंची दाखवतो. म्हणजे पहिला काप जमिनीपासून 1 सेंटीमीटर उंचीवर, दुसरा 2 सेंटीमीटर उंचीवर आणि असं पुढे. भूगोलाच्या भाषेत याला समोच्च पातळी म्हणजे कंटूर लेव्हल म्हणता येईल. आणि मग येतो तो आहा क्षण. तो कापलेला बटाटा कागदावर ठेवून सगळ्यात खालच्या मोठ्या कापाच्या कडेने एक वर्तुळ काढलं जातं. मग तो काप काढून पुढच्या कापाभोवती दुसरं वर्तुळ. असं करत गेलं की कागदावर एका आत एक अशी अनेक वर्तुळं तयार होतात. आणि तो जो कागदावरचा आराखडा तयार होतो तोच आहे त्या बटाटा पर्वताचा समोच्च रेषा नकाशा. प्रत्येक वर्तुळ म्हणजे काय, तर समान उंचीच्या बिंदूंना जोडणारी रेषा, म्हणून तिला समोच्च रेषा असं म्हणतात. ठीक आहे, बटाटाचं वर्तुळ तर समजलं, पण हे खूपच सोपं आणि आदर्श उदाहरण झालं. बटाटा गोलगुबरीत असतो, पण खरे डोंगर दऱ्याखोऱ्या तर त्या खूपच गुंतागुंतीच्या असतात. हो, बरोबर. उलमणत नाही का? नाही. खूप चांगला मुद्दा आहे हा. आणि याचं उत्तर आपल्याला स्रोतांमधल्या आकृती 11.1 अ आणि ब मध्ये मिळतं. अच्छा. अ मध्ये एक 3D प्रतिकृती आहे ज्यात डोंगर आणि नदीचं खोरं दिसतंय. आणि ब मध्ये त्याच भागाचा समोच्च रेषा नकाशा आहे. हो. बटाट्याच्या प्रयोगात आपल्याला फक्त गोल वर्तुळं मिळाली. पण इथे बघा, या रेषा कशाही वाकड्या तिकड्या आहेत, जसा जमिनीचा आकार आहे तशा. हो, आणि या रेषांवर 600, 800 असे आकडे आहेत. म्हणजे या समुद्र सपाटीपासूनच्या मीटरमधल्या उंची असणार. अगदी बरोबर. मला एक गोष्ट दिसतीये, या प्रतिकृतीमध्ये जिथे डोंगराचा उतार खूप तीव्र आहे, तिथे नकाशातल्या रेषा एकमेकींच्या अगदी जवळ आल्या आहेत. अगदी बरोबर पकडलत. हेच या नकाशाचं वाचन आहे. 2 रेषांमधलं अंतर जमिनीचा उतार दर्शवतं. रेषा जवळ म्हणजे तीव्र उतार आणि रेषा एकमेकांपासून दूर म्हणजे मंद उतार. ओके. या नकाशातील 2 रेषांमध्ये 200 मीटरचं उभं अंतर आहे, ज्याला कंटुरिंग इंटरवल म्हणतात. म्हणजे एका रेषेवरून पुढच्या रेषेपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला 200 मीटर वर चढावं लागेल. अच्छा, म्हणजे कमी जागेतच 200 मीटर चढावं लागत असेल तर उतार तीव्र असणारच. हे तर खूपच तार्किक आहे. पण तुम्ही माझ्या आधीच्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. कुठल्या? समजा एखादा कडा 90 अंशात सरळ उभा असेल किंवा आतल्या बाजूला झुकलेला असेल, म्हणजे ओव्हरहँगिंग क्लिफ, तर काय? मग तर या सगळ्या रेषा एकमेकांवर येतील, नकाशावर ते कसं दाखवणार? उत्तम प्रश्न.
जर कडा अगदी 90 अंशात सरळ असेल तर त्या नकाशावर त्या सगळ्या उंचीच्या समोच्च रेषा एकाच जागी येऊन मिळतील. म्हणजे एक जाड रेषा दिसेल. अच्छा. आणि जर कडा आतल्या बाजूला झुकलेला असेल तर खरं तर ही पद्धत तिथे अयशस्वी ठरते. कारण द्विमितीय नकाशावर एक बिंदू दुसऱ्या बिंदूच्या वर आहे हे दाखवता येत नाही. त्यासाठी मग नकाशावर विशेष चिन्हे वापरली जातात. पण सामान्यतः 99% भूरूपांसाठी ही पद्धत अचूक काम करते. म्हणजे मी आजपर्यंत नकाशांवरच्या या वेड्यावाकड्या रेषांकडे फक्त एक डिझाईन म्हणून बघत होते. पण खरं तर त्यात त्या जागेची पूर्ण त्रिमितीय कहाणी दडलेली आहे. हो, अगदी. या रेषांच्या जवळून किंवा लांबून जाण्यावरूनच त्या जागेचा उंच-सखलपणा कळतो. कमाल आहे. आणि केवळ उंच-सखलपणाच नाही तर जमिनीची वैशिष्ट्यपूर्ण रचनासुद्धा ओळखता येते. उदाहरणार्थ नदीच्या खोऱ्यात या रेषा व्ही आकारात वाकलेल्या दिसतात. व्ही आकारात? हो, आणि या व्हीचं टोक नेहमी उगमाच्या दिशेने असतं, म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने. यावरून आपण नकाशा बघून नदी कोणत्या दिशेला वाहते हेही सांगू शकतो. थांबा, हे पुन्हा एकदा सांगा. म्हणजे सासवड आणि कराखोऱ्याच्या नकाशात जी आकृती 11.3 आहे त्यात करा नदी दाखवली आहे. हो, तर तिथे जर मी या रेषांचा व्ही आकार पाहिला तर मला ती पूर्वेकडे वाहते की पश्चिमेकडे हे कळू शकेल. नक्कीच. जिथे जिथे या समोच्च रेषा करा नदीला ओलांडत आहेत तिथे एक व्ही आकार तयार झाला असेल. त्या व्हीचं निमुळतं टोक ज्या दिशेला असेल ती नदीची उगम दिशा. यावरून नदीच्या प्रवाहाची दिशा निश्चित करता येते. आता विचार करा, पूरनियोजनासाठी किंवा धरण बांधणीच्या सर्वेक्षणासाठी ही माहिती किती महत्वाची असेल. खरंय. आता या नकाशांचा प्रत्यक्ष जीवनातील उपयोग जास्त स्पष्ट होतोय. श्रोत्यांमध्ये पर्यटक, गिर्यारोहक आणि सैनिकांचा उल्लेख आहे. आपण एखाद्या ठोस उदाहरणाने बोलूया का? बोलूया. समजा एक गिर्यारोहक गट आकृती 11.4 मधल्या डोंगरावर चढाई करणार आहे. त्यांच्याकडे हा नकाशा आहे. ते आपला मार्ग कसा ठरवतील? ते सर्वात आधी बघतील की कोणत्या बाजूने समोच्च रेषा एकमेकांपासून जास्तीत जास्त दूर आहेत. ओके. नकाशाच्या पश्चिम आणि दक्षिण बाजूला रेषा दूर दूर पसरलेल्या दिसतात. याचा अर्थ त्या बाजूने उतार मंद आहे, त्यामुळे चढाईसाठी तो मार्ग सोपा आणि सुरक्षित असेल. आणि पूर्व बाजूचं काय? तिथे तर रेषा अगदी चिकटून आहेत. बरोबर. याचा अर्थ तो भाग जवळपास एक सरळ कडा असावा. तिकडून चढाई करणं म्हणजे जवळजवळ आत्महत्येसारखं ठरेल. आणि सैनिकांसाठी मला वाटतं त्यांच्यासाठी हे ज्ञान जीवनमरणाचा प्रश्न ठरू शकतं. निसंशयपणे. त्यांना केवळ सोपा मार्ग नाही, पण सुरक्षित मार्गही शोधावा लागतो. सुरक्षित म्हणजे जिथे शत्रूच्या नजरेपासून लपता येईल. अच्छा. समोच्च रेषा नकाशावरून ते दऱ्या, खोरी आणि असे भाग ओळखू शकतात जे शत्रूच्या उंच ठिकाणांवरून दिसणार नाहीत, ज्याला डेड ग्राउंड म्हणतात. पुरंदर किल्ल्यासारख्या ठिकाणी टेहळणी करायची असेल तर कोणत्या मार्गाने गेल्यास किल्ल्यावरून दिसणार नाही याचं नियोजन ते या नकाशाच्या आधारे करू शकतात. म्हणजे हा नकाशा केवळ काय आहे हे सांगत नाही तर काय करता येऊ शकतं हेही सुचवतो. आता मला श्रोत्यांमध्ये दिलेल्या शेतकऱ्यांचा उल्लेख जास्त महत्वाचा वाटतोय. म्हणजे सामान्यतः असं वाटतं की हा काहीतरी खूप तांत्रिक प्रकार आहे, पण शेतकऱ्याला याचा काय उपयोग? खूप मोठा उपयोग आहे. आपल्याकडचे अनेक शेतकरी हे ज्ञान परंपरेने वापरत आले आहेत. जमिनीचा उतार कोणत्या दिशेला आहे हे समजल्यास सिंचनाचं पाणी कसं द्यायचं हे ठरवता येतं. पाणी उताराच्या दिशेनेच वाहणार. बरोबर. जर उताराला आडव्या पद्धतीने पेरणी केली तर पावसाचं पाणी आणि सुपीक माती वाहून जाण्याचं प्रमाण कमी होतं. यालाच समोच्च रेषीय शेती म्हणजे कंटूर फार्मिंग म्हणतात. डोंगराळ भागातली पायऱ्यांची शेतीसुद्धा याच तत्वावर आधारित आहे. पण या नकाशांची काही मर्यादा आहे का? म्हणजे हा नकाशा पाहून मला डोंगराची उंची आणि उतार तर कळेल, पण तिथे घनदाट जंगल आहे की बोडका डोंगर आहे हे कसं कळणार? की तिथे दलदल आहे की पक्का खडक आहे? हीच या नकाशाची मर्यादा आहे आणि इथेच आधुनिक तंत्रज्ञान मदतीला येतं. समोच्च रेषा नकाशा हा जमिनीच्या हाडांचा सापळा दाखवतो असं समजा. पण त्यावर माऊस चढवण्याचं काम इतर माहिती करते. म्हणूनच आजकाल जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टीम म्हणजे GIS वापरली जाते. त्यात समोच्च नकाशा हा एक पायाभूत थर असतो. त्यावर मग वनस्पतींचा थर, जमिनीच्या प्रकाराचा थर, रस्त्यांचा थर असे अनेक थर एकावर एक टाकून संपूर्ण चित्र उभं केलं जातं. पण या सगळ्याचा आधार हा समोच्च रेषा नकाशाच असतो. म्हणजे ही एक मूलभूत भाषा आहे जी जमिनीच्या रचनेबद्दल बोलते.
आणि एकदा का ही भाषा शिकली की मग त्यावर आपण इतर माहिती जोडून अधिक गुंतागुंतीचे अर्थ लावू शकतो. अगदी तसंच. आणि गंमत म्हणजे ही संकल्पना फक्त भूगोलापुरती मर्यादित नाहीये. अच्छा. हो, हवामानशास्त्रज्ञ समान हवेचा दाब असलेली ठिकाणं जोडणाऱ्या रेषा काढतात. त्याला आयसोबार्स म्हणतात. अर्थशास्त्रज्ञ समान उत्पन्न दाखवणारे नकाशे बनवतात. अगदी वैद्यकीय क्षेत्रात MRI किंवा CT स्कॅनमध्ये शरीरातील समान घनतेच्या ऊती दाखवण्यासाठी याच तत्वाचा वापर होतो. वा. मूळ कल्पना तीच आहे. तिसऱ्या मितीला म्हणजे उंची, दाब किंवा घनता याला द्विमितीय पृष्ठभागावर अर्थपूर्ण पद्धतीने मांडणे. वा. म्हणजे एका 7वीच्या पुस्तकातील बटाट्याच्या प्रयोगातून आपण थेट वैद्यकीय इमेजिंगपर्यंत पोहोचलो. हे खरंच अविश्वसनीय आहे. आजच्या चर्चेतून मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की समोच्च रेषा म्हणजे केवळ समान उंचीची ठिकाणे जोडणाऱ्या रेषा नाहीत. त्या एकमेकांना कधीच छेदत नाहीत. त्यांच्यातील अंतरावरून जमिनीचा स्वभाव कळतो आणि त्यांच्या वळणांवरून जमिनीची भूरूपं ओळखता येतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या आपल्याला त्रिमितीय विचार करायला शिकवतात. पुढच्या वेळी जेव्हा आपण गाडीने प्रवास करताना एखादा घाट चढू किंवा ट्रेकिंगला जाऊन एखादा डोंगर पाहू, तेव्हा नकळतपणे आपलं मन त्या डोंगराच्या समोच्च रेषा कशा असतील याचा विचार करू लागेल. खरंय. तीव्र उतारावर त्या रेषा कशा जवळ येतील आणि पठारावर त्या कशा एकमेकांपासून दूर जातील याचं एक मानसिक चित्र तयार होऊ लागेल. आपण जगाकडे जास्त विश्लेषणात्मक दृष्टीने पाहू लागतो. खरंच. आजच्या या चर्चेनंतर एक विचार मनात येतोय. आपण सगळेच गुगल मॅप्स वापरतो, जो आपल्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचा सपाट मार्ग दाखवतो. पण विचार करा, जर या नकाशावर समोच्च रेषांचा एक थर टाकला तर आपल्या रोजच्या प्रवासाकडे बघण्याचा दृष्टिकोन किती बदलेल. आपल्या घरापासून ऑफिसपर्यंतच्या वाटेतला सगळ्यात मोठा चढ कोणता हे फक्त नकाशा बघून कळू शकेल. आपल्या शहराचा कोणता भाग उंच आहे आणि कोणता सखल याचा एक नवीनच दृष्टिकोन मिळेल. आणि मग त्यातून पुढचा प्रश्न येतो, जर आपल्याला आपल्या शहराचा किंवा परिसराचा समोच्च रेषा नकाशा मिळाला तर आपण आपल्या दैनंदिन जीवनात त्याचा काय आणि कसा उपयोग करू शकतो. पावसाळ्यात पाणी कुठे साचेल याचा अंदाज बांधण्यापासून ते सायकलिंगसाठी कमीत कमी चढावाचा मार्ग शोधण्यापर्यंत शक्यता अमर्याद आहेत.